ठीक आहे, तर आपण चालू करू. मग चालू करणे आपण फर्स्ट कुठे जाणार की Node.js बॅच बी मध्ये, आणि त्यामध्ये आपण असं एक फोल्डर बनवला होता ई कॉमर्स प्रोजेक्ट म्हणून. आणि जे काही ई कॉमर्स प्रोजेक्ट फोल्डर बनवला होता त्या फोल्डरला आपण करू CMD. ठीक आहे, CMD ला ओपन केल्यानंतर अशी ब्लॅक स्क्रीन आपल्या समोर ओपन होईल, आणि ती स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपण त्यात एक कमांड टाकतात. कोणती कमांड टाकणार की कोड पेस्ट डॉट टाकण्याने काय होणार की जे आपला काही प्रोजेक्ट आहे किंवा जो फोल्डर आहे, फोल्डर VS कोडला काय होईल, ऍज इट इज ओपन होईल. ठीक आहे. ठीक आहे, जो काय प्रोजेक्ट आपला VS कोडला ओपन झाला आहे त्याला आपण करू रन. मग रन करण्यासाठी कमांड टाकणार आपण नोडीमॉन इंडेक्स डॉट JS. याने काय झाला, जो काय आपला प्रोग्राम आहे किंवा प्रोजेक्ट आहे तो काय झाला, रन झाला. आणि ते रन झालेला प्रोजेक्ट पाहण्यासाठी आपण जाणार ब्राउझरला, आणि ब्राउझरला सर्च करणार localhost:10000. ठीक आहे, याने आपण असं सर्च केल्यानंतर जी काय आपली वेबसाईट आहे, जी काही युजर साईटची वेबसाईट आहे ती आपल्याला शो होते. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण काय केलं की localhost:10000/admin टाकल्यानंतर काय होतं, जी काय ऍडमिनचं पेज आहे ती ऍडमिनचं पेज ओपन होतं. ठीक आहे, मग आतापर्यंत आपण काय केलं होतं की एक अबाउटचं पेज बनवलं होतं. अबाउट पेज मध्ये आपण अशी कंपनीची इन्फॉर्मेशन होती, ते जे थोडक्यात मोबाईल नंबर, ईमेल, कंपनी नेम, हे आपण असं राईट केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर अबाउट स्लायडरचं पेज बनवलं होतं. जे काय स्लायडर होतं वरती स्लायडर ऍड केलं, आणि जी काही स्लायडर आहे ती स्लायडरची लिस्ट खाली प्रिंट केली. बस एवढं केलं, आणि जो काही डेटा आहे तो डेटा युजर साईडला दाखवला. त्यानंतर तुम्हाला एक कॅटेगरीचं पेज बनवलं होतं. ठीक आहे, मग कॅटेगरीच्या पेजमध्ये आपण काय केलं होतं की जसं की आता मला कॅटेगरी वगैरे ऍड करायची आणि ऍड करणार. ऍड केल्यानंतर काय होणार, खालीच आपण डेटा काय शो केलता. त्यानंतर डिलीटचं पण केलं वाटतंय. ठीक आहे, डिलीटचं नाही तर डेटा टाईप केलं आपण पास. आणि तुम्हाला एडिटचं पण मी करायला सांगितलं होतं, तुम्ही हे केलं असेल. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स केलंय ना सर्वांनी. ठीक आहे ना, एवढं केलंय कॅटेगरीचं. ठीक आहे, मी कॅटेगरीचं काय करतो की जी काय डिलीटची URL आहे ती डिलीटची URL बनवून घेतो एकदा. ठीक आहे ना, मला पण लागणार आहे. मग मी काय करणार की डिलीट कॅटेगरी आणि डिलीट कॅटेगरीची एक URL बनवणार. मग पुढे येणार admin.js मध्ये आलो, आणि त्याची एक मी URL बनवणार. मग URL बनवण्यासाठी राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये डबल कोड मध्ये स्लॅश डिलीट कॅटेगरी कोमा घेतला, आणि एक फंक्शन राईट करणार. आणि फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, दुसरं राहणार रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स असेल त्याला मी करतो सेंड. ठीक आहे, आणि आपण जेव्हा, आणि जो काही मी तिकडनं ID पाठवला होता तो आयडीला पण मी काय करतो, कॅच करून घेतो. आणि जो ID भेटलाय त्या आयडीला करू आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर ID म्हणून. मग ID कशात आला, रिक्वेस्ट डॉट पॅरम, आणि त्यामधून घ्यायचं आपल्याला ID. ठीक आहे, आणि ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा काय करायचा, त्या आयडीचा डेटा डिलीट करायचा. मग त्यासाठी आपल्याला क्युरी राईट करायला लागेल. मग डेटा इक्वल टू अवेट, आणि EXE मध्ये मी डायरेक्टली काय करतो, SQL क्युरी राईट करतो. मग क्युरी काय राहील आपली, डिलीट डिलीट फ्रॉम, जी काय कॅटेगरी आपलं टेबल आहे ते टेबल राहणार. ठीक आहे, आणि त्यानंतर कोणता डेटा डिलीट करायची, कोणता डेटा डिलीट करायची, तर वेअर जी काय आयडी भेटली आपल्याला ती आयडी आपण पास करून देऊ. ठीक आहे, कॅटेगरी आयडी दिली आपण डेटाबेस मध्ये. मग मी इथे करतो कॅटेगरी आयडी, आणि त्यामध्ये करतो आयडी, आणि जो काय आपल्याला पॅरामीटर मध्ये आयडी भेटलाय तो आयडी आपण पास करून देऊ. ठीक आहे, आयडी व्हेरिएबल. आणि क्युरी रन झाली, क्युरीला आपण काय केले, रन पण करून घेतली. मग आता इथे एरर आलाय कोणता की असिंक राईट नाही केलं, मग असिंक वर राईट करू. आणि असिंक राईट केल्यानंतर जो काही डेटा भेटेल त्या डेटाला मी करतो सेंड, आणि याला करतो मी रिफ्रेश केले. कोणता कॅटेगरी आयडी इज नॉट कॉलम. ठीक आहे, आपण कॉलम नेम चेक करू एकदा वर्कबेंच मध्ये. ठीक आहे, प्रोजेक्ट कोणता आहे आपला, अल्ट्रासचा, अल्ट्रास प्रोजेक्ट्स. आणि त्यामध्ये आपण एक टेबल बनवला होता. टेबल कोणता होता की असं कॅटेगरी डिटेल आपला टेबल होता. ठीक आहे ना, कॅटेगरी नव्हता की कॅटेगरी डिटेल्स म्हणून आपल्या टेबलचं नाव आहे.
मग ती कॅटेगरी टेबल आणि त्यामध्ये कॅटेगरी फक्त आपण आय डी दिलाय बरोबर. ठीक आहे, आपला टेबल नेम चुकलाय त्यामुळे मी इथे टेबल नेम चेंज करतो कॅटेगरी डिटेल्स म्हणून आणि ते आपण फक्त आय डी दिलेला आहे. आय डी केल्यानंतर ह्याला मी करतो आउटपुट पेजला जाऊन रिफ्रेश. ठीक आहे, आपला एरर झालाय का सॉल्व. ठीक आहे, काहीतरी चेंजेस झालेत आपल्याला आयडी वगैरे भेटलाय सर्वर, म्हणजे काहीतरी चेंजेस झालाय म्हणजे डेटा काय होतं डिलीट होते. आणि डेटा डिलीट झाल्यानंतर मला युजरला कुठे रिडायरेक्ट करायची की त्याच पेजवर मला रिडायरेक्ट करायची. मग आर डॉट रिडायरेक्ट कुठे करणार मी की ऍडमिनच्या आतमध्ये जी काय माझा कॅटेगरीचं पेज आहे त्या पेजला मला काय करायची युजरला रिडायरेक्ट करायची. ठीक आहे, म्हणजे डेटा जेव्हा डिलीट होईल तेव्हा युजर कुठे जाईल की त्याच पेजवर जाईल. आणि इकडे आल्यानंतर रिफ्रेश केले. सपोज मी आता आपल्याला डबल डेटा कोणता आहे हे गेस्ट ह्याला मी करतो डिलीट केल्यानंतर झालाय डेटा डिलीट नाही झाला का याला आपण रिफ्रेश करू. का बरं डेटा डिलीट होईना. 1 2 आयडी गेस्ट केले. ठीक आहे, काहीतरी इश्यू येतोय. मी ह्याला जो डेटा आहे त्याला डेटाला मी करतो सेंड. ठीक आहे, आणि ह्याला करतो रिस्पॉन्स डॉट सेंड आणि डेटा करतो. ठीक आहे बस. आणि याला करू आपण रिफ्रेश केल्यानंतर फर्स्ट नंबरचा डेटा डिलीट करायला जातो. डेटा झालाय का डिलीट 1 नंबरचा झाला असं दाखवतंय पण डेटा डिलीट होईना. का बरं डेटा डिलीट होईना की आपली क्युरी चुकली असेल. मग काय सर सिलेक्ट स्टार फ्रॉमला टेबल नेम वेगळे आहे आणि डिलीट फ्रॉमला टेबल नेम वेगळे आहे. ठीक आहे, आपण काय केले कंपनी डिटेल. अरे यार ठीक आहे, कंपनी डिटेल नाही आपलं टेबल की कोणता कॅटेगरी म्हणून आपलं टेबल आहे ना. ठीक आहे हो ठीक आहे, त्यामुळे जो काय कॅटेगरी टेबलमुळे आपलं याला करतो रिफ्रेश केल्यानंतर जो डेटा सेंड केलाय त्याला काढतो कमेंट आउट केल्यानंतर ह्याला पण रिफ्रेश करू. आणि इकडे आउटपुट पेजला ह्याला करतो मी रिफ्रेश केल्यानंतर डबल डेटा कोणता आहे टी शर्टला पहिला डेटा डिलीट. डबल कोणता आहे की गेस्ट त्याला पण करतो डिलीट. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट सर्वांना समजला असेल आणि झाला पण असेल. ठीक आहे ना. ठीक आहे, सर्वांचा झाला असेल माझा असा अंदाज झाला असेल कॅटेगरी पर्यंत सर्वांचाच झाला असेल. ठीक आहे, मग ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता आपण ऑनलाईन मेंबर बाकीच्या पेजवर कुणाला एरर येत नाही ना. ठीक आहे, तुम्हाला आय थिंक असं मला वाटतं की एक एरर येत असेल तुम्हाला की तुम्ही जेव्हा अबाउटच्या पेजला जातात तेव्हा एरर येत असेल, शॉपच्या पेजला जात असेल तेव्हा पण एरर येत असेल. येतोय का ऑनलाईन मेंबर्स मला एकदा सांगा तुम्ही तो एरर येत आहे का. वैष्णवीला पण येतोय. ठीक आहे, बाकीचे कुणाला एरर येतोय जसं की आता आपली वेबसाईट आहे वेबसाईटमध्ये होम पेजवर आहे तेव्हा एरर येत नाही, पण मी जेव्हा अबाउट पेजला जातोय तेव्हा मला एरर येतोय. असं कोण आहे का असा एरर येत असेल. ठीक आहे ना, मी शॉपच्या पेजला गेलो तर मला असा एरर येतोय. कुणाला एरर येतोय का. तनिषाला पण येतोय. ठीक आहे, अजून ठीक आहे सर्वांना येतोय. ठीक आहे, तर एरर काय येतोय तेव्हा आपण पाहू पहिले. ठीक आहे, आता ह्याला पण एरर येतोय. एरर काय येतोय पहिल्यांदा आपण वाचू. एरर काय येतोय की कॅन नॉट रीड प्रॉपर्टी ऑफ अनडिफाईन्ड. कोणती प्रॉपर्टी की कंपनी मोबाईल. आता जी काही कंपनी मोबाईल आहे ती काय म्हणते रीड होत नाही. ठीक आहे, कोणत्या पेजला आल्यानंतर. ठीक आहे, मी याला करतो रिफ्रेश एकदा सर्व्हरला. ठीक आहे, तो आपण एरर पहिल्यांदा सॉल्व्ह करू. सर्वांना एरर येतोय आणि प्रोग्रामला नोडिमॉन करतो मी. सिंपल नोडिमॉन केलं झाला एक्झिक्यूट आणि झाल्यानंतर याला रिफ्रेश करू. तरी पण एरर येतोय तोच. का बरं थांबा, वर्क बेंच मधून डेटा डिलीट झाला आय थिंक असं मला वाटतंय. जो आपण आता डेटा डिलीट केला तो ह्याचाच डेटा डिलीट झाला. ठीक आहे, हा काय झालंय डेटा डिलीट झालाय सर्व. ठीक आहे, मी एकदा डेटा इन्सर्ट इनटू कंपनी डिटेल्स. ठीक आहे, 2 मिनिटं फक्त आपल्याकडून डेटा डिलीट झाला. ठीक आहे, 2च मिनिट फक्त. जो आपला डेटा मग डेटा डिलीट करा गेलो तो कंपनी डिटेलचा डेटा डिलीट झाला.
ठीक आहे. डेटा भरतो म्हणजे आपला जो काही एरर आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. काय बोलतंय, A to Z इज नॉट इन्सर्ट इन टू कंपनी डिटेल्स आणि कंपनी नेम टाकले आपण A to Z. सर व्हॅल्यूज व्हॅल्यूज असतं का, व्हॅल्यू झालंय. ठीक आहे, थोडेसे फिलिंग मिस्टेक. ठीक आहे. सर डेटाबेस यूज नाही केला. काय रे, डेटाबेस आपला डेटाबेस कोणता आहे? सर डेटाबेस यूज कर. ठीक आहे. डेटाबेस आपला 2 आहेत आपल्याकडे सध्या. आपलं कोणता आहे, अल्ट्रासचा आहे. ठीक आहे. प्रोजेक्ट्स म्हणून आहे आपला डेटाबेस. इथे यूज डेटाबेस, पहिल्यांदा डेटाबेस यूज करू, झालाय. आणि जी काय आपली क्वेरी त्याला पण मी करतो रन. ठीक आहे, झालाय. आणि ह्याला करतो रिफ्रेश. ठीक आहे, ह्या पेजला कोणाला एरर येत नसेल, पण जेव्हा तुम्ही अबाउट पेजला जाता तेव्हा तुम्हाला, ठीक आहे, अबाउटला पण येईल नका. ठीक आहे, हा एरर काय येतोय तुम्हाला, तो मगाशी मी एरर दाखवत होता. आता एरर तुम्ही कसा येतोय की आपण जेव्हा तुम्हाला एरर कोणता येतोय की जी तुम्ही कंपनी आहे का, तुम्ही अबाउट पेजला गेल्यानंतर तुम्हाला एक एरर येतो. कोणता एरर येतो की कॅन नॉट डिफाईन प्रॉपर्टी कंपनी इन्फॉर्मेशन, असं काहीतरी तुम्हाला एरर येत असेल. त्याचं कारण काय आहे की जे आपण काय केलं की इंडेक्स पेजला आपण काय केलं की जी इन्फॉर्मेशन आहे, जशी की कंपनी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काय केली, ह्या पेजला ओबीजे मध्ये पास केली. तसंच काय करा तुम्ही माहितीये का की जे ओबीजे मध्ये आहे सर्व पेजला कंपनी इन्फॉर्मेशन काय करायची, पास करायची. जसं की मी काय केलंय, स्लॅशला पण काय केली, कंपनी इन्फॉर्मेशन काय केली, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली आणि ओबीजे मध्ये पास करून टाकली. परत अबाउटच्या पेजला पण काय केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम कंपनी डिटेल्स आणि त्याचा घेतलेला डेटा तो ओबीजे मध्ये स्टोअर केला आणि ओबीजे फॉरवर्ड केला. याने काय होईल, तुम्हाला जो काही एरर येतोय तो एरर सॉल्व्ह होईल. जसं की मी शॉपला पण काय केलंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम कंपनी डिटेल आणि ते जो काही ओबीजे डेटा भेटला तो ओबीजे मध्ये मी पास करून टाकला. जसं सगळ्या पेजला पाठवायचा. ठीक आहे, तुम्हाला जो एरर येत असेल तो सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, त्याचं कारण तेच आहे. ठीक आहे ना, कोणती क्वेरी राईट करायची की ते सगळ्या पेजला आपण डेटा पाठवलाय. जसं की तुम्ही आता स्लायडरचं कुठे, स्लायडर आता फक्त इंडेक्स पेजलाच आहे, मग त्यामुळे आपण स्लायडर इंडेक्स पेजला पाठवले. पण आपलं जे काही कंपनी इन्फॉर्मेशन आहे ते नाव प्रत्येक पेजला आहे. मग तो जो काही डेटा आहे तो प्रत्येक पेजला डेटा काय करा तुम्ही ओबीजे मध्ये पास करा. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स. जी युजर साईट आहे, युजर साईटला काय करा, प्रत्येक पेजला डेटा काय करा तुम्ही कंपनी डिटेलची प्रत्येक पेजला डेटा काय करा, फॉरवर्ड करा. ठीक आहे, तुमचा जो काही एरर येत असेल तो सॉल्व्ह होईल. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स. ऑनलाईन मेंबर्स मेसेज बॉक्स मध्ये सांगा ना. ठीक आहे ना, तेवढं करता ना तुम्ही. ठीक आहे, मग पुढे जायचं आपण. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, नाही आले तरी. ठीक आहे, आता आपण काय करणार की आतापर्यंत आपण काय केलं, होम पेज मध्ये जी काही कंपनी डिटेल आहे ती कंपनी डिटेल ऍड केली. त्यानंतर स्लाइडर एक आपण काय केलं तर डायनॅमिकली बनवलं होतं. ठीक आहे ना, मग त्यानंतर आपण कुठे जाणार की जसं आता इथे पेज मध्ये बघितलं, पेज मध्ये बघितलं तर काही इथे प्रोडक्ट दिसतात, पण खाली पण काय दिसतात, प्रोडक्ट दिसते. त्यानंतर खाली पण बघितलं तर प्रोडक्ट दिसतात. म्हणजे आपल्याला आता काय करायची, प्रोडक्ट ऍड करायची. ठीक आहे ना, आता अबाउट पेज वर गेलो, अबाउट पेज वर गेलो काय सिंपल एक इमेज आहे, टायटल आहे आणि थोडासा टेक्स्ट आहे. बस एवढं तुम्ही डायनेमिक बनवू शकता. काय करा तुम्ही, इथे एक बटन घ्या, बटन मध्ये अबाउटचं पेज घ्या, जी काही इन्फॉर्मेशन आहे अबाउटची ती तुम्ही काय करा एका फॉर्म मध्ये ऍड करा, जशी कंपनी इन्फॉर्मेशन घेतली तशी. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊ. मी जातो शॉप पेजला. शॉप पेजला गेल्यानंतर आपण काय केलंय की जी काय कॅटेगरी आहे, कॅटेगरीचा एक टेबल बनवलाय. ठीक आहे ना, आता कॅटेगरीचा टेबल तर झालाय आपल्याला, पण कॅटेगरी आपण युजर साईडला शो नाही केलं, ती आपण आताच नाही करणार. जेव्हा प्रोडक्ट शो करतो तेव्हा काय करणार आपण, कॅटेगरी शो करणार. ठीक आहे ना, पण पहिलं आता ह्या पेजवर काय आहे की आपल्याला प्रोडक्ट्स आहेत. जसं की हा प्रोडक्ट आहे, त्याचा काय प्राइस वगैरे डिटेल आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करणार की प्रोडक्ट ऍड करणार. जी काही आपली वेबसाईट आहे, वेबसाईट मध्ये आपण एक प्रोडक्ट्स ऍड करणार. ठीक आहे ना, आता मग प्रोडक्ट्स ऍड करण्यासाठी आपल्याला जायला लागेल ऍडमिन मध्ये. आणि जसं आपण काय करतो की ऍडमिन मध्ये आपण काय केलंय, आता जसं अबाउट कंपनी इन्फॉर्मेशन भरण्यासाठी कंपनी इन्फॉर्मेशनचं पेज बनवलंय, स्लायडर ऍड करण्यासाठी स्लायडरचं पेज बनवलंय,
त्यानंतर कॅटेगरी ऍड करण्यासाठी कॅटेगरीचा फॉर्म बनवलाय. मग तसंच आपण सेम काय करणार की जी काय आपलं प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऍड करण्यासाठी आपण काय करणार की सिंपली त्याचं एक पेज बनवणार. मग त्याचं पेज बनवण्यासाठी आपल्याला जायला लागेल, पहिले बटन बनवावं लागते. जसं स्लाइडर बनवलंय, कॅटेगरी बनवलंय, तसं आपण काय करू, एक प्रोडक्टचं बटन बनवू. ठीक आहे, एक राहील प्रोडक्ट ऍड प्रोडक्ट आणि दुसरं राहील प्रोडक्ट लिस्ट म्हणून. ठीक आहे, मग ते पहिलं पेज बनवून घेऊ. मग ते पेज बनवण्यासाठी आपण जाणार नाव बार मध्ये, आणि नाव बार मध्ये मी काय करतो की जे आपला ते ड्रॉपडाऊन आहे, जे काय पहिल्या पेजचं ड्रॉपडाऊन आहे त्याला मी काय करतो, कॉपी करतो. ठीक आहे ना, आपल्याला ड्रॉपडाऊन पाहिजे, आणि मी जे काय ड्रॉपडाऊन कॉपी केलंय त्या ड्रॉपडाऊनला काय करतो, तिथे पेस्ट करतो. आणि पेस्ट केल्यानंतर आपण जाऊ आउटपुट पेजला, ह्याला करतो रिफ्रेश. आलंय डॅशबोर्ड 1 2 3 4 असं काहीतरी आलंय. ठीक आहे, आपल्याला डॅशबोर्ड नाही पाहिजे, की प्रोडक्ट्स म्हणून पाहिजे. मग मी इथे फक्त चेंजेस करतो. इथे काय करणार, इथे राईट करणार मी सिंपली प्रोडक्ट्स म्हणून. ठीक आहे ना, प्रोडक्ट्स, आणि जे आपले काय इथे झालं प्रोडक्ट्स. ठीक आहे, याला करू रिफ्रेश. आलंय प्रोडक्ट, आणि प्रोडक्टचे जे काही सबमेनू राहणार त्यात राहणार एक ऍड प्रोडक्ट आणि दुसरा राहणार प्रोडक्ट लिस्ट. ठीक आहे, मग ते पण बनवून घेऊ आपण सिंपल. इथे राहणार ऍड प्रोडक्ट आणि दुसरा राहणार प्रोडक्ट लिस्ट म्हणून. ठीक आहे, आणि जे काही बाकीचे दोन बटन आहेत ते बटन आपल्याला लागत नाही, गरज नाही त्यांची, ते करू आपण रिमूव्ह. आणि रिमूव्ह केल्यानंतर मी येतो आउटपुट पेजला, याला करतो रिफ्रेश आणि प्रोडक्ट वर क्लिक करतो. प्रोडक्ट वर क्लिक केलं, किती बटन झाले शो, दोन बटन झाले, एक ऍड प्रोडक्ट आणि दुसरं झालं प्रोडक्ट लिस्ट म्हणून शो झालंय. ठीक आहे, ठीक आहे ना. आता जे काय प्रोडक्ट लिस्ट आहे त्या प्रोडक्ट लिस्टला आपण काय करू, लिंक देऊन टाकू, त्यांच्या पण URL देऊ आपण. मग इथे URL काय राहणार, अँकर टॅग मध्ये स्लॅश ऍडमिन स्लॅश ऍड अंडरस्कोर प्रोडक्ट, आणि जी काय प्रोडक्ट लिस्ट आहे त्याला पण मी काय करतो, URL देऊन टाकतो त्याची. आणि इथे राहणार प्रोडक्ट लिस्ट म्हणून. ठीक आहे, मग आपण आउटपुट पेजला ह्याला करतो मी रिफ्रेश केल्यानंतर ऍड प्रोडक्टला गेल्यावर ऍड प्रोडक्टचं पेज ओपन होईल, आणि प्रोडक्ट लिस्ट केल्यावर प्रोडक्ट लिस्ट प्रिंट होणार. जसं की आपण काय केलं तर कॅटेगरी काय केली, एकच कॅटेगरी होती, म्हणून आपण काय केली, वर फॉर्म बनवला आणि खाली काय केली, लिस्ट शो केली. ठीक आहे, पण जसं आपण प्रोडक्ट असणार, प्रोडक्ट आपले भरपूर राहणार, मग एका पेजवर आपण प्रोडक्ट ऍड करणार आणि दुसऱ्या पेजवर काय करणार, प्रोडक्टची लिस्ट शो करणार. ठीक आहे ना. आता थोडीशी आपण त्याला डिझाईन देऊ का, थोडीशी याला बरोबर वाटेल. ठीक आहे ना, याला आपण डिझाईन देऊ थोडीशी. डिझाईन कशी द्यायची थोडी, ठीक आहे, याला मी थोडीशी बॉर्डर बॉटम देतो हा, आणि याला करू आपण इकडे रिफ्रेश. आलंय बॉर्डर बॉटम आली. ठीक आहे, एक बॉर्डर टाकली मी फक्त. जे बॉर्डर बॉटम आहे सगळ्यात मी याला टॅगला काय करतो, सर्वांना टाकून देतो जी काही येईल. ठीक आहे, जसे की आपले बाकीचे पेज आहेत, अबाउट कंपनी आहे, अबाउट कंपनी नंतर ह्याला पण देतो मी लिस्ट वगैरे. ठीक आहे, ह्याला पण देतो मी, आणि जे जे काही सब पेज आहे सब पेजला पण देऊ आपण. याला करतो मी इकडे रिफ्रेश केल्यानंतर बॉर्डर पडली का सर्वांना, की नाही पडली, काय करायचं. ठीक आहे, डॅशबोर्डला देतो आपण, आपल्याला हे द्यायची. याला मी सिलेक्ट करून सर्वांना क्लास घेतो. क्लासमध्ये मी राईट करतो ज्यांचं बॉर्डर राईट करतो. ठीक आहे ना, ह्याला करू आपण रिफ्रेश केल्यानंतर आली बॉर्डर सर्वांना. ठीक आहे ना, आता बेस्ट वाटते थोडंसं. ठीक आहे, जी काय ऍड प्रोडक्टला टाकली ती ऍड प्रोडक्टची मी बॉटम काढून टाकतो, ह्याला गरज नाहीये, तर मोका ठेवायची नको. कंट्रोल X आणि मी ऍड करतो ह्याला बॉर्डर बॉटम म्हणून. ठीक आहे, आणि ह्याला रिफ्रेश केल्यानंतर आता नावबार थोडासा बरा दिसायला लागला. ठीक आहे ना, ह्याच्या बाबा इथे प्रोडक्ट. आता आपण काय करणार की प्रोडक्ट ऍड करायचे आपल्याला. मग मी काय करणार, प्रोडक्ट वर क्लिक करणार आणि ऍड प्रोडक्ट वर क्लिक केल्यानंतर काय करणार, ऍड प्रोडक्टचं पेज ओपन होणार. मग जे काय आपण ऍड प्रोडक्टची URL आहे ते बनवून घेऊ. ठीक आहे, मग मी ऍड प्रोडक्टची URL बनवून घेतो. URL मध्ये आलो, प्रोजेक्ट मध्ये आणि ऍडमिन मध्ये, आणि ऍडमिन मध्ये मी एक URL बनवून घेणार.
ऍडमिन मध्ये काय बनवणार, राऊट डॉट गेट आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश ऍड प्रोडक्ट मधून एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, दुसरं राहणार रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स असेल रिस्पॉन्सला आपण करणार रेंडर काय करणार की EGS फाईल कुठे राहणार की ऍडमिनच्या आतमध्ये, आणि फाईलचं नाव राहणार ऍड प्रोडक्ट म्हणून प्रोडक्ट डॉट EGS. आणि जी काय EGS फाईल आहे ती आपण EGS फाईल बनवून घेऊ एकदा. कुठे बनवणार की ऍडमिनच्या आतमध्ये. ऍडमिनला गेलो ओपन आणि ऍडमिनच्या आतमध्ये ऍड प्रोडक्ट डॉट EGS ही फाईल बनवून घेतली. आणि जी काय प्रोडक्टची फाईल आहे त्या फाईलमध्ये मी काय करतो की जे नावबार आणि फुटर काय करतो इम्प्लिमेंट करून घेतो. ठीक आहे ना. मग ह्यासाठी मी काय करतो, इथला फॉर्म कॉपी करतो, नावबारचा कॉपी केला आणि ऍड प्रोडक्ट मध्ये पेस्ट करतो. आणि जी काय त्याची फुटर आहे, फुटर पण लागणार आहे. फुटर साठी पण मी काय करतो, याला कॉपी करून घेतो आणि कॉपी करून डायरेक्टली मी पेस्ट करतो इथे. आणि ऍड प्रोडक्ट मध्ये आपण काय करू, सिंपली पेस्ट करून घेऊ. ठीक आहे. ठीक आहे, एक डिव नाही लागत. ठीक आहे. आणि जो काय फॉर्मचा एंड आहे, फॉर्मचा एंड पण मी काय करतो इथे राईट करतो स्लॅश फॉर्म म्हणून. ठीक आहे ना. आणि आउटपुट पेजला गेल्यानंतर ह्याला करू आपण रिफ्रेश केल्यानंतर आपण कोणत्या पेजला ओपन झालो, जे काय आपण ऍड प्रोडक्टचं बनवलं होतं ते पेज ओपन झाले. ऍड कॅटेगरी इथं आपण ऍड प्रोडक्ट करणार. इथे ऍड प्रोडक्ट्स करू आपण इथे, प्रोडक्ट केल्यानंतर मी इथे रिफ्रेश करतो. ठीक आहे. ऍड प्रोडक्टचं पेज ओपन झालंय. ठीक आहे ना. आता ऍड प्रोडक्ट झालंय पेज. आता प्रोडक्ट ऍड करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर मला सांगा बरं, माईक चालू करून सांगा मला. ठीक आहे. की प्रोडक्ट मध्ये काय काय असणार. आता प्रोडक्ट कोणते आपले, की कपड्याचं दुकान आहे. ठीक आहे ना, म्हणजे कपड्याची शॉप आहे आणि आपल्याला कपडे दाखवायचे म्हणजे शर्ट वगैरे पॅन्ट. मग त्या पॅन्ट मध्ये त्या फील्ड मध्ये काय काय राहणार, त्या टेबल बनवणार आपण, त्यातनं काय काय घेणार. सपोज प्रोडक्ट, आणि प्रोडक्ट मध्ये पहिलं काय राहणार सांगा बरं ऑनलाईन मेंबर्स, माईक चालू करून सांगा बरं. एक एक सर्वांनी सांगायचे. जी काय प्रोडक्ट राहणार आपला, फॉर्म मध्ये कोणत्या कोणत्या फील्ड राहणार सांगा बरं मला. प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट इमेज, अजून बाकी काय राहणार. ठीक आहे. प्रोडक्ट नेम मला माईक चालू करून सांगितलं तर बेस्ट राहील. प्रोडक्ट पहिलं नेम राहील. ठीक आहे. अजून सांगा ना ऑनलाईन मेंबर्स. डिटेल एक राहील, प्राइस राहील, प्रोडक्ट प्राइस राहील. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. अजून काय राहणार, प्रोडक्ट कंपनी राहील, म्हणजे कोणता प्रोडक्ट कोणत्या कंपनीचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रोडक्ट आपण कलर घ्यायचा, प्रोडक्ट कलर. त्यानंतर अजून काय सांगितले तुम्ही, डिटेल आणि क्वांटिटी. ठीक आहे. आता जी काय प्रोडक्टची प्राइस असेल ते कशी करणार आपण, साईज वाईज वेगळी करायची का एकच प्राइस द्यायची. जसं की प्रोडक्टची साईज कोणती राहते, आता शर्ट आहे, शर्टची साईज कोणती राहणार, XL, MXL, XXL. मग ह्यांची प्राइस वेगवेगळी करायची का एकच प्राइस ठेवायची सांगा बरं ऑनलाईन मेंबर्स. प्रोडक्ट रिव्ह्यू. ठीक आहे. ते लास्ट मध्ये राहणार जेव्हा आपण प्रोडक्ट ऍड करतो, आणि जेव्हा युजर परचेस करेल तेव्हा ते प्रोडक्टची काय करणार, फीडबॅक देणार. ठीक आहे. क्वांटिटी, प्रोडक्टची साईज राहील ना. कलर घेतल्यानंतर आपण काय घेऊ, लेबल घेऊ. म्हणजे लेबल कोणता, जसं की आपण वेबसाईट मध्ये गेलो आणि वेबसाईट मध्ये आल्यानंतर लेबल दिसणार आपल्याला. होम पेज मध्ये आलो मी, आणि होम पेज मध्ये आल्यानंतर की मला हे लेबल दिसतात, फीचर्ड प्रोडक्ट्स आणि बेस्ट सेलिंग प्रोडक्ट. त्यानंतर खाली काय, फ्लॅश सेल. मग हे काय राहणार, आपले लेबल राहणार. ठीक आहे ना. मग लेबल राहणार म्हणजे आपण इथे एक प्रोडक्ट लेबल म्हणून घेऊया, प्रोडक्ट अंडरस्कोर लेबल. आणि लेबल मध्ये काय काय राहणार, जसं की आपल्या वेबसाईट मध्ये आहे की पहिलं काय आहे, फीचर्ड, हे एक लेबल राहणार आपला. म्हणजे ऑटोमॅटिकली ते काय होणार, आपण तो लेबल सिलेक्ट केला मग ते ऑटोमॅटिकली प्रोडक्ट काय होणार इथे शो होणार. ठीक आहे ना. ऑटोमॅटिकली आपण ते करणार आहे. त्यानंतर बेस्ट सेलिंग, तो एक लेबल राहणार. ठीक आहे.
ठीक आहे. मग बेस्ट सेलिंगचा एक लेबल राहील आणि त्यानंतर लास्ट कोणता लेबल की फ्लॅश लेबल. याला करू आपण इकडे पण एकदा राईट करून घेऊ आणि ह्यानंतर एक राहणार नन, म्हणजे नसेल तर डायरेक्ट आपण नाहीच टाकणार. ठीक आहे. हा झाला प्रोडक्ट लेबल. अजून काय राहणार? ठीक आहे. प्रोडक्ट तुम्ही सांगितली प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे. मग मी प्रोडक्ट प्राइस एक घेतो. ठीक आहे. प्रोडक्ट प्राइस ह्यानंतर अजून काय राहील बरं? साईज लाईक. ठीक आहे. प्रोडक्ट व्ह्यू डिटेल. ठीक आहे. डिटेल एक राहील. परत इमेज पण राहील आपली. मग जी काय प्रोडक्ट आहे प्रोडक्ट मध्ये इमेज पण घेतो. आणि जी काय आपल्या इमेज राहते, इमेज किती घेणार आपण? एकच घेणार का खूप साऱ्या घ्यायच्या? आता तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टला गेलात तर तुम्हाला किती इमेज दिसतात त्या प्रोडक्टच्या? की खूप साऱ्या दिसतात ना. मग आपण काय करू की आपल्या प्रोडक्ट मध्ये काय किती इमेज घेणार? इमेज 1, त्यानंतर इमेज 2, इमेज 3, इमेज 4 घेऊ. अशा आपण काय किती इमेज घेणार की 4 इमेज घेणार. ठीक आहे ना. प्रोडक्टचे एक इमेज घेऊन नाही चालणार. मग त्यासाठी आपण प्रोडक्टचे घेऊ 5 नाही 4च इमेज घेणार. आणि त्यानंतर अजून काय राहणार? प्रोडक्ट डिटेल म्हणून एक. ठीक आहे. डिटेल्स घेऊ एक. अजून काय राहिले? आणि एक प्रोडक्ट प्राइस. ठीक आहे. याचा आपण टेबल काय करू? वेगळा करू. आणि याचा काय राहणार? प्रोडक्ट प्राइस. आणि यानंतर राहणार प्रोडक्टची साईज एक राहणार ना. बरोबर. ठीक आहे. साईजचा एक घेऊ. प्रोडक्ट साईज. ठीक आहे. आणि प्रोडक्टची एक डुप्लिकेट प्राइस राहते. जसं की तुम्ही वेबसाईटवर गेलात, फ्लिपकार्टवर गेलात तर तुम्हाला असं शो होतं ना, एक तुम्हाला ऍक्च्युअल प्राइस दाखवली जाते, म्हणजे त्या प्राइस मध्ये आपण विकत घेतो. आणि एक दुसरी प्राइस असते की त्याच्यावर असं म्हणजे आडवी लाईन मारली जाते, म्हणजे ते खोडलेलं असतं. अशी एक प्राइस दाखवतात. म्हणजे काय की ती प्राइस नाहीये, ते फक्त शो होती प्राइस. मग दुसरी प्राइस आपण कोणती घेणार की डुप्लिकेट एक प्राइस. प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. बरोबर ना. आपण हे प्राइस काय करणार? फक्त शो करणार. ह्या प्राइसला विकणार नाही, पण फक्त आपण काय करणार? शो करणार. मग हे प्राइस डुप्लिकेट प्राइस एक राहील. अजून काय राहील सांगा बरं? ऑनलाईन मेंबर्स काय राहिलंय का बाकी? सांगू शकतात. अरे सांगा फक्त तुम्ही. अजून काय घ्यायचं? एवढी इन्फॉर्मेशन घेतली. अजून काय लागणार आहे का? कॅटेगरी. ठीक आहे. बेस्ट की आपल्याला कॅटेगरी लागणार आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीचा प्रोडक्ट आहे. जसं की वेबसाईट मध्ये आपण गेलो, वेबसाईट मध्ये गेल्यानंतर आपल्याला अशी कॅटेगरी शो होतात की कोणत्या कॅटेगरीचा प्रोडक्ट आहे. शूज आहे का, टी शर्ट आहे का, पॅन्ट आहे. ठीक आहे ना. मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅटेगरी. कॅटेगरी आपण कुठे घेऊ की प्रोडक्ट मध्येच. ठीक आहे. प्रोडक्ट कॅटेगरी करतो मी इथे. ठीक आहे ना. ठीक आहे. प्रोडक्ट कॅटेगरी एक राहील. बस एवढं. ऑनलाईन मेंबर्स बास नाही एवढं. एवढ्या फील्ड बास. प्रोडक्ट आय डी. ठीक आहे. प्रोडक्ट आय डी राहणार आणि सेव्ह प्रोडक्ट. ठीक आहे. आता आपण काय केलंय की प्रोडक्टला कोणती कोणती इन्फॉर्मेशन लागणार, कोणती कोणती आपले फील्ड राहणार, ते आपण काय केलं? राईट करून घेतलंय. ठीक आहे. मग एक डिझाईन करायची. आता फॉर्म घ्यायचा. ठीक आहे. फॉर्म तर घेतलाय. ठीक आहे. फॉर्मला ऍक्शन देऊ आपण. मी ऍक्शन देतो स्लॅश ऍडमिन आणि त्यामध्ये स्लॅश सेव्ह प्रोडक्ट करतो. प्रोडक्ट. ठीक आहे. आणि त्याला मेथड राहणार पोस्ट. आणि आपलं जे काय फॉर्म आहे, फॉर्म मध्ये आपल्या भरपूर सारी इमेज आहेत. इमेज असल्यामुळे आपण कोणता टाईप देणार की एनसी टाईप. मग एनसी टाईप देणार. आणि एनसी टाईप मध्ये मल्टी पार्ट स्लॅश फॉर्म डेटा देऊ. ठीक आहे. आणि फॉर्म मध्ये आपण काय करू आता? ठीक आहे. फॉर्म मध्ये मी काय करतो? एक रो घेतो जो काय बुटस्ट्रॅपचा क्लास आहे. रो घेतला आणि रोच्या आतमध्ये मी कॉल एमडी की घेतो. कॉल एमडी मी पहिल्यांदा घेतो 4. ठीक आहे ना. आणि 4 घेतल्यानंतर आपली पहिली फील्ड राहील. पहिली फील्ड काय राहणार की पहिली फील्ड कोणती? प्रोडक्ट कॅटेगरी, म्हणजे प्रोडक्टची कॅटेगरी कोणती ते राहणार. ठीक आहे.
प्रोडक्ट कॅटेगरी. ठीक आहे, आणि त्यासाठी आपण घेणार एक इनपुट नाही घेणार, की जसं आपण काय केलंय आता. ठीक आहे, सपोज याला कॅटेगरीला 2 मिनिटं आपण राहून देऊ. ठीक आहे, कॅटेगरी नाही, प्रोडक्ट आपलं नेम राहणार पहिले. ठीक आहे, पहिले राहणार प्रोडक्ट नेम साठी मी घेतो एक इनपुट, आणि इनपुटला नाव देणार टेक्स्ट, आणि त्याला आपण एक नाव देऊ. नाव काय देणार मी, प्रोडक्ट नेम. ठीक आहे ना, त्याला एक नेम देतो प्रोडक्ट नेम म्हणून. ठीक आहे, आणि त्याला आपण क्लास देऊ. क्लास काय देणार, बुटस्ट्रॅपचा क्लास कोणता आहे, फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, आणि याला आपण आउटपुट पेजला चेक करू की आपला फॉर्म होतोय का क्रिएट, कन्फर्म, आणि याला रिफ्रेश केले, आलोय प्रोडक्ट नेमचा. त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती, की प्रोडक्ट कंपनी. ठीक आहे, मग प्रोडक्ट कंपनी एक घेऊ, ह्यालाच कॉपी करतो हा डिवला, आणि इथे मी करतो प्रोडक्ट कंपनी म्हणून, कंपनी, आणि त्याला एक नेम देतो. नेम काय देणार आपण, प्रोडक्ट कंपनी म्हणून. ठीक आहे, क्लास तर दिलाय, आणि इकडे येऊन त्याला रिफ्रेश करतो, प्रोडक्ट कंपनी आलंय. प्रोडक्ट कंपनी झाल्यानंतर कोणता टेबल आहे, की प्रोडक्ट कलर एक आहे. ठीक आहे, मग प्रोडक्ट कलरचा पण आपण टेबल फॉर्म बनवून घेऊ. इथे मी करतो प्रोडक्ट नाही, फक्त कलर राईट करतो, कलर, आणि त्याला नाव देतो मी प्रोडक्ट कलर म्हणून. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती, की नेक्स्ट फील्ड एक प्रोडक्ट लेबल. ठीक आहे, मग मी इथे प्रोडक्ट लेबल नाव देतो. ठीक आहे, आणि आपल्याकडे लेबल किती, तर की 3 लेबल आहेत, जसं फीचर, बेस्ट सेलिंग आणि फ्लॅश. ठीक आहे, मग आपल्याकडे यात काय आहेत, ऑप्शन आहेत. मग ऑप्शन आहेत म्हणून आपण इनपुट मध्ये नाही घेणार, त्याला आपण टाकू सिलेक्ट मध्ये. मग मी एक सिलेक्ट बॉक्स घेतो, सिलेक्ट, आणि सिलेक्टला नेम देतो मी प्रोडक्ट लेबल म्हणून. ठीक आहे ना, प्रोडक्ट अंडरस्कोर लेबल. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये राहणार एक ऑप्शन. आता पहिलं ऑप्शन पण मोकळं ठेव. ठीक आहे, आणि त्यानंतर दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय राहणार, प्रोडक्ट फीचर म्हणून, त्याला पण राईट करू. त्यानंतर बेस्ट सेलिंग प्रोडक्ट. ठीक आहे, याला पण कॉपी करू, आणि ह्यामध्ये मी राईट करून टाकतो बेस्ट सेलिंग प्रोडक्ट म्हणून. आणि ह्याला लास्ट वाला कोणता आहे, फ्लॅश, आणि फ्लॅशला पण इथे मी राईट करतो फ्लॅश म्हणून. आता ह्याला आपण व्हॅल्यू देतो मी. ठीक आहे, व्हॅल्यू, आणि इकडे व्हॅल्यू घेतला, व्हॅल्यू मध्ये मी राईट करतो ज्याच्या व्हॅल्यू आहे त्याच्या व्हॅल्यू आपण राईट करून टाकतो. ठीक आहे, याला एफ छोटा राहील बेस्ट सेलिंगचा. ठीक आहे, बेस्ट, आणि ते सेलिंग अंडरस्कोर सेलिंग. ठीक आहे, अरे यार. ठीक आहे, आणि फ्लॅशचा पण एफ मी छोटा, आणि आउटपुट विले आल्यानंतर याला मी करतो रिफ्रेश. ठीक आहे, रिफ्रेश झालं, पण त्याचा एक फॉर्म कंट्रोल क्लास द्यायचा राहिला. ठीक आहे, मग याला मी क्लास देतो. क्लास काय देणार, की क्लास आणि फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, बुटस्ट्रॅपचा क्लास आहे तो, आणि याला रिप्लेस केल्यानंतर आलाय बेस्ट सेलिंग प्रोडक्ट वगैरे. आणि इथे आपण काय करू, फर्स्ट ऑप्शनला मी काय ठेवतो, एम्प्टी ठेवतो. म्हणजे काय, की नल, आपण जे नल घेतलंय म्हणजे तो काही सिलेक्ट नाही करणार. ठीक आहे, आणि इकडे आल्यानंतर याला रिफ्रेश करतो, झालंय. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट कॉलम कोणता राहील, लेबल झाला. लेबल नंतर काय, इमेज आहे. ठीक आहे, मग इमेज साठी पण मी काय करतो, एक कॉल एमडी बुटस्ट्रॅपचा जो काय आहे तो त्याला बनवून घेतो. मग कॉल एमडी किती राहणार, 4, आणि त्यामध्ये मी घेणार इमेज 1. ठीक आहे, ही काय जी काही इमेज राहणार ती पहिली इमेज, त्याला आपण टाईप देऊ फाईल, आणि त्याला एक नेम देऊ. नेम काय देतो मी, इमेज 1, आणि याला क्लास देऊ, आपण क्लास देऊ फॉर्म कंट्रोल, आणि याला आपण आउटपुट पेजला चेक करू, आलंय आपली फाईल. मग जसे आपले इमेज किती राहणार, 4 इमेज राहणार. 4 इमेज राहण्यासाठी मी काय करतो, याला 4दा पेस्ट करतो, याला कॉपी करून, आणि ह्याचं फक्त नाव चेंज करतो. इमेज राहणार 1, 2, ही राहणार इमेज 3, आणि जी काही इमेज आहे त्याला राहणार 4. यांचे नेम पण चेंज करायला लागतील. नेम देऊ आपण याला इमेज 2, इमेज 3, आणि इमेज राहणार आपली
4 आणि याला करू आपण आउटपुट पेजला चेक रिफ्रेश. आल्यात इमेज. ठीक आहे ना, ऑनलाईन मेंबर्स आहात ना सर्व? ठीक आहे. आता इमेज घेतला, इमेज घेतल्यानंतर आता कोणती फील्ड राहिली आपली ती चेक करू. इमेज झाल्या डिटेल्स, कोणती प्रोडक्ट डिटेल. मग प्रोडक्ट डिटेल साठी आपण काय करणार, जसं आपण आता प्रोडक्ट डिटेल घेणार ते बरोबर आहे. ठीक आहे, एवढा फॉर्म बनवलाय, प्रोडक्ट डिटेल घ्यायचं म्हणलं आपण काय करू की मी एकदा फ्लिपकार्टवर जातो. फ्लिपकार्ट गेल्यानंतर मी एखादा प्रोजेक्ट काय करतो परचेस करायला जातो. परचेस करायला गेल्यानंतर मला जी, ठीक आहे, पहिलेच आपण प्रोजेक्टर घेतो मी आणि प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर काय झाले, त्याची प्राइस वगैरे शो झाली, अवेलेबल ऑफर्स आणि अवेलेबल जे ऑफर आहेत त्यामध्ये काय बँक ऑफर हे शब्द आहे तो कसा आहे बोल्ड आहे. ठीक आहे ना, आणि जे 5% कॅशबॅक ऑन फ्लिपकार्ट SBI आहे ते कसं आहे पी टॅग मध्ये. आणि लास्टला गेल्यानंतर कोणतं आहे T&CA. आता युजर आता एखादा फॉर्म प्रोडक्ट ऍड करतोय आणि प्रोडक्टला ऍड करायचं म्हणलं त्याला काय करायचे की सपोज जी काही टेक्स्ट आहे त्याचं त्याला बोल्ड करायची. बोल्ड करण्यासाठी युजर तर बी टॅग तर नाही करणार कोडमध्ये यूज आहे ना, मग त्यासाठी आपण कोणतं यूज करणार की एक CK एडिटर म्हणून आहे. ठीक आहे ना, मग त्या CK एडिटरचा आपण काय करणार यूज करणार. गुगलला गेलो, गुगलला गेल्यानंतर तुम्ही असं सर्च केलं CK एडिटर म्हणून तर तुम्हाला खूप साऱ्या अशा वेबसाईट भेटतात. वेबसाईट भेटल्यानंतर तुम्ही असं चेक करू शकतात की CK एडिटरचा कोड कुठे आहे का. ठीक आहे, ठीक आहे, माझ्याकडे एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर बघायचं तुम्हाला मी ग्रुपवर शेअर करेन याची लिंक. ठीक आहे ना, रिॲक्टचं आहे. ठीक आहे, CK एडिटरची म्हणून एक लिंक आहे. ठीक आहे, CK एडिटर कसं होतं वर्क आपण चेक करू. आता CK एडिटरचा आउटपुट हा आहे. ठीक आहे, आता सपोज मी काय केलंय A to Z IT हब. ठीक आहे, आता मला काय करायचे की जी काय A to Z आहे त्याला बोल्ड करायची. मग बोल्ड करण्यासाठी काय करणार मी सिंपल त्याला सिलेक्ट करणार आणि बोल्डवर क्लिक करणार, झालंय बोल्ड. जसं तुम्ही वर्ड वापरलंय किंवा पेंट मध्ये वापरलं असेल की एक्सेल मध्ये कसं होतं की आपण असंच वर्क करतो, बोल्ड केलं सिलेक्ट करणार आणि त्याला जी काय फंक्शनॅलिटी आहे त्या फंक्शनॅलिटीचा यूज करणार. सपोज मला IT वर्ड आहे ते इटॅलिक करायचंय, ह्याला काय करा तुम्ही सिलेक्ट करा, इटॅलिक वर क्लिक करा, झालं इटॅलिक. ठीक आहे, मग हाच फंडा आपण काय करणार आहे की आपल्या कोडमध्ये यूज करणार आहे. मग कोडमध्ये यूज करण्यासाठी आपण ह्याचा कोड घेऊ. कोड काय जावा स्क्रिप्टचा काहीच कोड नाही, CSS पण नाही, फक्त HTML आहे. पण जी काही HTML आहे HTMLचा आपण सर्व तर कोड नाही घेऊ शकत. ठीक आहे, सर्व तर कोड नाही घेणार आपण, काय करू की जो लागतोय तो घेऊ. ठीक आहे, इथे एक CDN आहे, मग जी काही CDN आहे ती मी CDN घेतो आणि CDN ला करतो कॉपी. आणि कॉपी केल्यानंतर ह्याला मी करतो पेस्ट. कुठे करणार, जी काही CDN आहे ती आपल्या कुठे येतो नाव बार मध्ये. मग मी काय करतो नावबार मध्ये आलो, नावबार मध्ये आल्यानंतर मी इथे एक कमेंट करतो CK आणि CK एडिटर इथे राईट करतो आणि ज्याची काही CDN आली ते पेस्ट करून टाकतो. पेस्ट केली, त्यानंतर दुसरा कोड कोणता आहे H1 चा नाही लागत आपल्याला, आपल्याला लागते ही स्क्रिप्ट. मग जी काही स्क्रिप्ट आहे स्क्रिप्टला करतो मी कॉपी आणि कॉपी केल्यानंतर जी काही स्क्रिप्ट असते ती कुठे असते की जो काय आपला कोड आहे कोडच्या फुटरला राहते. मग मी इथे फुटर मध्ये आलो आणि जो काय आपण स्क्रिप्ट मी कॉपी केली ती स्क्रिप्ट मी इथे काय करतो पेस्ट करून टाकतो. ठीक आहे, पेस्ट केली स्क्रिप्ट वगैरे, अरे यार तो, ठीक आहे, जी स्क्रिप्ट मी कॉपी केली ती इथे मी पेस्ट करतो. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आता स्क्रिप्ट कॉपी केली, आता जिथे आपल्याला अप्लाय करायचं आहे हा ID चा वर्ड आहे तो ID आपण काय करणार यूज करणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जिथे ह्या लागतोय फक्त आपण काय यूज करणार इथं एक त्याला ID देणार. मग मला लागतं ऍड प्रोडक्ट मध्ये आणि ऍड प्रोडक्ट मध्ये मी काय करतो इथे घेतो कॉल MD12 म्हणून आणि त्यामध्ये मी घेतो टेक्स्ट एरिया आणि टेक्स्ट एरियाला फक्त मी काय देतो फॉर्म कंट्रोल देतो एक फॉर्म कंट्रोल आणि त्याला आपण काय देणार एक ID देणार. कोणता ID ती आपण CK एडिटर म्हणून आलाय, फक्त त्याला ID द्यायची काय एडिटर. ठीक आहे, एडिटर दिल्यानंतर आपण आउटपुट पेजला जाऊन चेक करू की अप्लाय झालंय का CK एडिटर. ह्याला रिफ्रेश केले, आलंय आपल्या कोड मध्ये आलंय ना. ह्याला एक आपण लेबल देऊ, लेबल काय देतो मी प्रोडक्ट डिटेल्स म्हणून. इकडे आल्यानंतर ह्याला रिफ्रेश करू, आलंय आपल्या CK एडिटर इम्प्लिमेंट झालंय. आता CK एडिटरचं इम्प्लिमेंट आपण काय केलं की ID देतो. फुटर मध्ये मी आलो आणि फुटर मध्ये मी ID ने नाही करणार, मला क्लासने करायचं. क्लासने आपण कशाने देतो स्लॅश हॅश असलं तर आपण ID देतो आणि
डॉट दिला तर क्लास असतो. ठीक आहे. मग मी जी काही आयडी दिलाय तो आयडी मी आयडी न देता याला काय देणार, मी क्लास देणार. मी क्लास दिलाय. ठीक आहे. जो आयडी आहे त्याला रिमूव्ह करून इकडे आल्यानंतर याला रिफ्रेश करू. सिक एडिटर वर्क नाही झालं. का बरं नाही झालं? की आपण हे नेम मध्ये दिलंय. याला तुम्ही कॉपी करा आणि कॉपी केल्यानंतर जो आयडी लागत नाही. ठीक आहे. आपण याला काय देणार, क्लासमध्ये. मग क्लास घेतला आणि क्लासमध्ये मी राईट करतो एडिटर. एडिटर केल्यानंतर याला रिफ्रेश केलंय, आलंय आपलं सिक एडिटर. ठीक आहे. त्याला सिक एडिटर इम्प्लिमेंट झालंय आणि त्याला एक आपण नेम देणार. नेम काय देणार की प्रोडक्ट डिटेल म्हणून. मी इथे राईट करतो प्रोडक्ट डिटेल्स म्हणून. याला करतो इकडे जाऊन रिफ्रेश. ओके. एवढा फॉर्म झालाय. फॉर्म तर झालाय पण थोडी गेचमेंट काला झाली. ऑनलाईन मेंबर समजताय काय का चाललंय म्हणून चाललंय? सांगा बरं मला. समजलंय ना इथवर सर्वांना? ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे ना. एक फॉर्म बनवलाय. ठीक आहे. सिक एडिटर इम्प्लिकेट आहे. ठीक आहे. मला आता पुढे सांगा. आता सिक एडिटर केलंय आपण. आता त्याला काय करू, फॉर्म तर झालाय आपला क्रिएट. फॉर्म क्रिएट झाल्यानंतर आपण त्याला काय करू, थोडीशी आता आपण फॉर्म बनवलाय. फॉर्म मध्ये डिटेल घेतली. डिटेल घेतल्यानंतर कोणती डिटेल राहिली आता सांगा बरं. कोणती डिटेल राहिली की प्रोडक्ट साईज आणि प्रोडक्टची प्राइस राहिली. ठीक आहे. मग आपण हे पण इम्प्लिमेंट करून घेऊ. ठीक आहे. आता प्रोडक्ट प्राइस आणि साईज, प्रोडक्टच्या साईज किती मोठ्या सांगा बरं मला. साईज टाका बरं मेसेज बॉक्स मध्ये. प्रोडक्टच्या साईज कोणत्या कोणत्या आहेत ते. ठीक आहे ना. फास्ट टाका बरं मला. प्रोडक्टच्या साईज कोणत्या कोणत्या, जे का आपले म्हणजे कपडे राहणार. कपड्याचे एक्सेल, एम, काय एस, एम, एल, बाकीच्या अजून एवढ्याच आहेत का? ऑनलाईन मेंबर्स टाका ना. मला साईज टाका बरं तुम्ही प्रोडक्टच्या. ठीक आहे. आपण फॉर्म तर बनवलाय. फॉर्म मधून जी काय आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन लागते ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण गेट केली. आता राहिली कोणती, साईज आणि त्याची प्राइस. मग ते आपण घेणार कसे. मला साईज टाका पहिल्यांदा. कोणत्या कोणत्या साईज आहेत प्रोडक्टच्या. अरे टाका ना यार, का माहित नाही. ठीक आहे. अरे सांगा साईज. ठीक आहे. एस, एम, एल, एक्सेल, डबल एक्सेल. ठीक आहे. आता मग आपण काय करणार की ह्या साईजचं आपण काय घेणार, जी साईज आहे त्या साईजची आपण प्राइस घेणार. जसं की आता आपण पेंट मध्ये जातो आणि पेंट मध्ये गेल्यानंतर मी काय करतो की सपोज हा माझा एक प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्ट असल्यामुळे आपण काय करतो, प्रोडक्ट आणि दुसरे काय हे ह्या प्रोडक्टची प्राइस सपोज समजा प्राइस आहे 500 रुपये. आता मग हा प्रोडक्ट आहे, प्रोडक्टची प्राइस काय आहे डायरेक्टली एका प्रोडक्टची 500 रुपये. पण सपोज आता माझ्याकडे काय आल्यात, कॅटेगरी आल्यात. कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी नाही की प्रोडक्टची साईज आली. मग साईज कोणती कोणती आली माझ्याकडे, एस आली, एम आली, एल आली, परत एक्सेल आली, त्यानंतर डबल एक्सेल. ठीक आहे. मग प्रोडक्टची साईज आली म्हणजे प्रोडक्टची साईज नुसार प्राइस पण काय राहणार, वेगवेगळी राहणार. बरोबर ना. जसं की एलची प्राइस वेगळी राहणार, त्यानंतर एक्सेलची पण काय राहणार प्राइस. म्हणजे जेवढ्या प्रोडक्टची साईज आली म्हणजे प्रोडक्टची काय आली प्राइस पण काय झाली डिफरंट आली. आता सपोज एसची प्राइस किती राहील की आपण एसची मी विथ प्राइस राईट करतो. ठीक आहे ना. की एसची राहीन सपोज 100 राहिली तर एमची राहीन 110 तर राहीन 101 करू आपण. आणि एक त्याची राहीन दुसरीची 100. त्यानंतर याची मी करतो 300 आणि याची करू आपण 500. ठीक आहे. म्हणजे काय आलं की एक प्रोडक्ट आहे, एका प्रोडक्टची जेवढे साईज आहे त्याची साईज नुसार काय झाली प्राइस त्याची चेंज झाली आहे ना. बरोबर ना. ऑनलाईन मेंबर समजतंय ना की एक प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्टची किती साईज आहेत, जेवढ्या त्याच्या साईज आहेत त्या साईज नुसार त्या प्रोडक्टची काय पण प्राइस पण वेगळी आहे. मग आपल्याला हा फंडा यूज करायचा. आता मग प्रोडक्टची साईज काय करणार आपण, त्याच्या साईज नुसार ते प्रोडक्टची काय करणार प्राइस घेणार. समजतंय ना आपल्याला काय करायची ऑनलाईन मेंबर्स. आता एक प्रोडक्ट आहे, एका प्रोडक्टचं आपण काय करणार की त्याच्या वेगवेगळ्या प्राइस घेणार. ठीक आहे ना. मग त्याच्या वेगवेगळ्या प्राइस घेण्यासाठी आपल्याला फॉर्म बनवायचा आहे. मग फॉर्म बनवण्यासाठी मी काय करतो इथे की जो आपला ऑलरेडी फॉर्म आहे, फॉर्म मध्ये मी काय करतो, ठीक आहे, जो मी फॉर्म बनवला आहे
त्या फॉर्मच्याच, ठीक आहे, मी इथे काय घेतो की रो घेतो आणि रोला टाईप रो आणि रोच्या आतमध्ये राहील माझं कॉल एमडी, मी देतो कॉल एमडी 8 देतो, ठीक आहे ना. आणि जे काय आपला फॉर्म आहे त्या फॉर्मच्या आतमधला रो मी कॉपी करतो, कंट्रोल एक्स केला आणि जो काय आपण फॉर्मचा 8 बनवला त्या 8च्या आतमध्ये मी काय केलं, सिंपली पेस्ट करून टाकला. आणि जो काय फॉर्म आहे फॉर्म मी त्या पहिल्या रोच्या आत बाहेर टाकतो, ठीक आहे. त्याचा एंड पण करायला लागेल. मग त्याचा फॉर्मचा मी काय करतो, एंड पण करतो इथे. आणि त्यानंतर त्याचं एक टायटल द्यावं लागेल. टायटल जो काय आपण घेतलंय कंट्रोल एक्स करतो आणि कॉल एमडीच्या बाहेर आतमध्ये मी इथे टाकतो. आणि इकडे आल्यानंतर मी याला रिफ्रेश केले आणि रिफ्रेश केल्यानंतर झालंय म्हणजे आपण काय केलंय की जो 12चा कॉलम असतो 8 मध्ये काय केलंय, ऍड प्रोडक्ट केले. आणि जो काय राहिलेला पार्ट आहे त्यात काय राहणार, आपल्या प्रोडक्टची प्राइस आणि त्याची साईज राहणार, ठीक आहे. मग साईज राहण्यासाठी ठीक आहे आपण याला थोडीशी मी एडिट करतो, ठीक आहे. याला जे काही आपले कॉलम बनवलाय कॉलमला थोडी मार्जिन देतो मी, ठीक आहे ना, म्हणजे थोडंसं बेस्ट दिसेल. कॉल MB4 ला सिलेक्ट करू आपण डायरेक्टली आणि याला मार्जिन टॉप देतो मी 3 देतो आणि इकडे आल्यानंतर याला करू रिफ्रेश, ठीक आहे ना. आता बरं वाटतंय, थोडंसं बेस्ट दिसेल, ठीक आहे. एवढे आपण काय केलंय, प्रोडक्ट दाखवलेत. आता आपल्याला काय करायची, साईज दाखवायची त्यांची. मग साईज दाखवण्यासाठी मी एक फॉर्म बनवतो की जो आपला तो काय फॉर्म बनवले त्या फॉर्मच्या आतमध्येच मी फॉर्म बनवतो, ठीक आहे. कॉल एमडी घेतला इथे 8 आणि दुसरा एक राहतो मी कॉलम घेतो कॉल एमडी, जो काय राहिलेला चार्ट पार्टी तो घेतो आणि त्या आतमध्ये माझा राहील एक रो आणि रोच्या आतमध्ये माझा कॉल एमडी 12 घेतो, ठीक आहे. आणि त्या 12च्या आतमध्ये मी एक काय घेणार, टेबल घेणार. टेबलला घेतल्यानंतर टेबल नंतर TR आणि TR नंतर टी हेड घेतो. पहिले काय राहणार माझी साईजचा टेबल, साईज राहणार. त्यानंतर प्राइस आणि त्यानंतर एक राहणार माझी डुप्लिकेट प्राइस म्हणून, ठीक आहे ना. डुप्लिकेट प्राइस, प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस झालं इथं, ठीक आहे. मी माझी राहणार फक्त डुप्लिकेट प्राइस, ठीक आहे. टेबल झालाय आणि इकडे आल्यानंतर मी ह्याला करतो आउटपुट पेजला रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर जो काय टेबलला क्लास द्यायचा राहिलाय तो मी क्लास देतो. आता क्लास कोणता राहणार बरं, की जो काय बुस्ट्रॅपचा क्लास आपण देतो तो मी क्लास काय करतो, राईट करतो. मग क्लास काय देणार बुस्ट्रॅपच्या टेबलला, क्लास टेबल आणि टेबल SM देतो. आणि इकडे आल्यानंतर ह्याला करतो मी रिफ्रेश, टेबलला आलाय, ओके. जे काय आपल्या बाकीच्या प्रॉपर्टी राहिल्यात त्याला स्प्लिट वगैरे मी इथे राईट केलेले ते मी काय करतो टेबलमध्ये ऍड करतो, ठीक आहे. म्हणजे थोडा आपला बेस्ट टेबल दिसेल. आणि इकडे आल्यानंतर याला मी करतो आउटपुट पेजला, झालाय टेबल. आता टेबलची साईज, प्राइस आणि डुप्लिकेट प्राइस दाखवायची, ठीक आहे. जो काय टेक्स्ट आहे त्याला मी टेक्स्टला सेंटर पे करून देतो, टेक्स्ट सेंटर, ठीक आहे. म्हणजे जो काय त्याचा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट इन सेंटर, ठीक आहे. मग आता कुणाला समजलं नाही, अडचण आली तर माईक चालू करून मला सांगा, ठीक आहे. आता आपण एक टेबल घेतला आणि टेबल मध्ये काय राहणार, दुसरा मी TR घेतो, TR मध्ये आणि TR नंतर TD आणि TD मध्ये काय घेणार मी, पहिलं इनपुट घेणार. इनपुट राहणार, हा राहणार साईज साठी, दुसरा राहणार प्राइस साठी, हा डुप्लिकेट प्राइस साठी. आणि ह्याला मी सर्वांना काय करतो, एक क्लास देतो. क्लास कोणता देणार, क्लास घेतला आणि फॉर्म कंट्रोल दिला आणि ठीक आहे. ह्याला रिफ्रेश केले, आला इथं. इथं राहणार यस आणि याची साईजची प्राइस राहणार 100 आणि ठीक आहे. डुप्लिकेट प्राइस आहे 200, असं आपण राईट करणार, ठीक आहे ना. बेस्ट हॉस्टेल असेल. ऑनलाईन मेंबर्स समजतंय का काय केलंय, फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करत चला म्हणजे टाइम वेस्ट नाही आपल्याकडे जाणार, ठीक आहे ना. म्हणजे मला बी समजेल की पुढे घ्यायचंय, नसेल समजलं तर नो करा राईट, ठीक आहे. म्हणजे टाइम वेस्ट नको, ठीक आहे. मग आपण काय केलं, आता एस ची साईज झाली, एस नंतर कोणती, XL येणार, M येणार, L येणार. मग त्यासाठी आपण काय करू, सिंपली मी ह्यालाच काय करतो, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट केले आणि इथे आल्यानंतर मी काय करणार,
इकडे रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर टेबल झालाय आपला क्रिएट. ठीक आहे ना, म्हणजे आपण इथे साईज राईट करणार, साईज नंतर प्राइस राईट करणार. पण हे बेस्ट नाहीये. ठीक आहे ना, आता प्रत्येक वेळेस आपल्याला साईज राईट करावं लागेल, बरोबर ना. मग साईज राईट प्रत्येक वेळी न करता आपण काय करू की एक ऑलरेडी काय करू, आपण मी साईज देतो यात टाकून, आणि आपण काय केलं की कॉपी पेस्ट केले. कॉपी पेस्ट करण्याऐवजी आपण एक लूप फिरवला तर फॉर लूप बेस्ट राहील ना. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स. आपण जे 4-5 कॉलम बनवतो, कॉलमच्या ऐवजी मी एक फॉर लूप फिरवलं तर चालेल ना. की जो काय आपण हे मी कॉपी पेस्ट केले, कॉपी पेस्ट करण्याच्या ऐवजी मी फक्त एक काय करतो, फॉर लूप फिरवतो. ठीक आहे, एकच घेणार आणि एकाला आपण काय करणार, एका लूप मध्ये फिरवणार. मग लूप मध्ये फिरवण्यासाठी मी घेतो एक फॉर, आणि फॉर नंतर एक व्हेरिएबल आय इक्वल टू करू आपण 1 पासून स्टार्ट, आणि आय ग्रेटर दॅन की जी साईज आहे, साईज किती, सर्व टोटल साईज किती आपल्याकडे ऑनलाईन मेंबर, टोटल साईज किती तर किती दिल्यात तुम्ही इथे राईट केल्या होत्या, 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 साईज आहे. मग आपण लूप किती फिरवणार की 6 साईज असतात सगळ्या टोटल, 6 पर्यंत फिरवणार, आणि आय प्लस प्लस. आणि जो काही आपला इजेसचा सिंटॅक्स आहे त्याला करू आपण क्लोज. ठीक आहे, ह्याला पण मी करतो क्लोज, ह्याला पण करू आपण क्लोज, आणि ह्याला करतो मी कंट्रोल एक्स आणि इकडे पेस्ट करतो. आणि इकडे आल्यानंतर जे काही आपलं आउटपुट आहे त्याला मी करतो रिफ्रेश. झाले, आले टेबल ऑलरेडी 1 2 3 4 5 आले. ठीक आहे, ते 5 आले का, 6 या पाहिजे आपल्याला. इथून मी करतो 0 पासून स्टार्ट करतो आयला, आणि याला करतो रिफ्रेश. आले, साईजचा टेबल आलाय ऑलरेडी. आपण काय केले, सिंपल याला लूप मध्ये फिरवले. ठीक आहे, पण लूप मध्ये फिरवले, आता प्राइस काय आले पाहिजे, ऑलरेडी त्यात आल्या पाहिजे प्राइस, फिलअप पाहिजे मला त्यात राईट. मग त्या फिलअप असण्यासाठी मी इथे राईट करतो, त्याला आपण पहिलं नेम देतो. नेम देतो मी प्रोडक्ट साईज. ठीक आहे, आपल्याला नेम तर द्यायला लागेल. डेटा आपल्याला बॅकएंडून फ्रंट एंडून डेटा आपल्याला बॅकएंडला न्यायचा बोललं तर आपल्याला साईज द्यायला, त्यांचे नेम द्यायला लागते. ठीक आहे, मी नेम राईट करतो, प्रोडक्ट साईज, प्रोडक्ट प्राइस, आणि त्यानंतर राहील आपली प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. ठीक आहे, सगळ्यांना नेम दिलंय मी. चेंजेस तर काय होणार नाही, आपण चेंजेस केलेच नाही. आता आपल्याला काय करायचे की जी काय साईज आहे, साईज काय पाहिजे आपल्याला, ऑलरेडी फिलअप पाहिजे. मग ऑलरेडी फिलअप पाहिजे असण्यासाठी मी काय करतो, एक लॉजिक आपण थोडस, मी काय करतो इथे एक व्हेरिएबल बनवतो, आणि साईजेस इक्वल टू एक ॲरे बनवतो मी, आणि ॲरे मध्ये मी राईट काय करणार, जे काय आपल्या साईज राहणार ते साईज राईट करणार. मग साईज कोणत्या कोणत्या, तर जसे की इथं मी राईट केलेलं साईज की ह्याला मी कॉपी करतो आणि आपल्या कोड मध्ये मी इम्प्लिमेंट करतो. मग साईज कोणत्या कोणत्या, तर ते मी इथे ॲरे मध्ये मी राईट केलं, सिंपल बस एक्सएस, एस ए, एम आय, परत एल, एक्सेल आणि डबल एक्सेल आहे. ही काय सर्व आपल्या साईज आहे. मग आता मी साईज काय करणार, एक ॲरे मध्ये जसं आय प्लस प्लस होणार तसे मी काय करणार, ही व्हॅल्यू आहेत ते व्हॅल्यू मी काय करणार, प्रिंट करणार कोणत्या, पहिल्या इनपुट मध्ये. मग कसं प्रिंट करणार, पहिला आपण जी काही 6 पर्यंत दिली ती 6 पर्यंत न देता आपण काय करू, जी काही आपण ॲरे बनवलाय, ॲरेची जेवढी साईज आहे तोवर काय पाहिजे, तो लूप आहे तो फिरला पाहिजे. मग मी काय केलं, साईज डॉट लेंथ. ठीक आहे, लेंथ केल्यानंतर काही चेंजेस झालेत का इकडे, की काही चेंजेस नाही झाले. आता आपल्याला काय करायची, जी काही साईज आहे ते साईज प्रिंट करायचे कोणत्या बॉक्समध्ये, जे आपला फ्रंट बॉक्स आहे त्या फ्रंट बॉक्समध्ये. मग त्यासाठी मी काय करतो, पहिला इनपुट आहे, इनपुट मध्ये मी व्हॅल्यू राईट करतो, व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू मध्ये मी काय प्रिंट करणार, इजेसचा सिंटॅक्स ओपन करतो, आणि जे काय आपला साईजेस आहे, साईजेस, आणि त्यामधला मला किती, इंडेक्स नंबर 0 मधला डेटा प्रिंट करायचा. अरे यार, इजेसचा सिंटॅक्स क्लोज करायचा राहिला, त्याला क्लोज करून घे. ठीक आहे, आणि इकडे आल्यानंतर रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर का बरं प्रिंट नाही झाला, त्याला मी कॉपी करतो. ठीक आहे, इक्वल टू राहिला आपला, त्यामुळे डेटा आपला प्रिंट नाही झाला. ठीक आहे ना, आणि इकडे आल्यानंतर मी रिफ्रेश करतोय, आलंय ऑलरेडी फिलअप डेटा आलाय ना. पण आता प्रत्येक वेळेस काय आलाय, एक्सेस आलाय. मग एक्सेस न येता आपल्याला काय पाहिजे, हा 0 नंबर इंडेक्स मधला, एस नंबर मधला. मग जसा आय प्लस प्लस होत जाईल तसा डेटा काय होईल, प्रिंट होईल. मग 0च्या जागेवर मी फक्त आय करतो, आय केल्यानंतर याला रिफ्रेश करतो, आल्यात सर्व साईज प्रिंट ऑलरेडी आल्यात ना ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे ना, त्या साईज आहेत त्या साईजला मी करतो थोडस टेक्स्ट सेंटर, टेक्स्ट
सेंटर आणि ह्याला करू आपण रिफ्रेश. आले सेंटरला. ओके ना ऑनलाईन मेंबर्स? समजलंय का थोडं कन्फ्युज झालात तुम्ही? सांगत चला, फास्ट सांगत चला, यस नो यामध्ये बोलत चला. अरे ऑनलाईन मेंबर्स सांगा यार, कन्फ्युज होतंय का थोडं ऑनलाईन मेंबर्स? अरे मी काय विचारतोय तुम्हाला? ठीक आहे, समजलं नाही तरी फक्त तुम्ही ओव्हरऑल समजून घ्या. ठीक आहे, आपण डेटा काय केलाय, आता साईज तर आपण काय केलंय ऑलरेडी प्रिंट केलाय व्हॅल्यू मध्ये, पण आता युजर आला ह्यात चेंजेस करू शकतोय. ठीक आहे ना, मग चेंजेस करण्यासाठी एक ऍट्रिब्यूट एचटीएमएल मध्ये फक्त आपण ते काय करू शकतो, वाचू शकतो. कोणती ऍट्रिब्यूट आहे मला सांगा बरं फास्ट मेसेज बॉक्स मध्ये, की त्यामधला फक्त आपण डेटा इनपुट मधला वाचू शकतो, त्यात आपण एडिट नाही करू शकत, त्यात चेंजेस नाही करू शकत. सांगा बरं कोणता ऍट्रिब्यूट आहे? असं काहीतरी आहे का रीड ओनली म्हणून? ऑनलाईन मेंबर्स रीड ओनली म्हणून आहे का असं काही ऍट्रिब्यूट? आहे ना रीड ओनली, म्हणजे आपण यात चेंजेस करू शकत नाही. मी आता सपोज यात चेंजेस करायला गेलो, चेंजेस होतात का? की नाही होणार. की जे आपल्या साईज आहे ते साईज नाही चेंज होणार, फक्त आपण इथं काय टाकणार, त्या साईजची प्राइस आणि त्याची डुप्लिकेट प्राइस टाकणार. ठीक आहे, असं राईट करणार. ठीक आहे, साईज तर घेतल्यात आपण, आता साईज घेतल्यानंतर काय मिसिंग आहे आपल्या यात सांगा बरं मला. काहीतरी मिसिंग दिसतंय. फॉर्म बनवलाय पण फॉर्म मध्ये काहीतरी मिसिंग आहे. काय मिसिंग आहे? बटन. ठीक आहे, बटन एक आहे. मग बटन साठी मी काय करतो आता, की ठीक आहे, मग यामध्ये मी एक बटन राईट करतो. बटन 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 मी इथे राईट करतो कॉल एमडी घेतलं आणि एमडी नंतर मी इथे करतो 12 आणि त्याच्या आतमध्ये आपलं एक बटन राहणार. बटनला नाव काय देणार मी, ऍड प्रोडक्ट. आणि इकडे आल्यानंतर ठीक आहे, बटनला आपण थोडी स्टाईल वगैरे द्यायची. मग इथे टेक्स्ट सेंटर करतो आणि बटनला क्लास देतो. क्लास काय देणार, बीटीएन आणि बीटीएन प्रायमरी. आणि इकडे आल्यानंतर ह्याला मी करतो रिफ्रेश. आलंय बटन. ठीक आहे ना, बटन तर आलंय. मग बटनला मी काय करणार, थोडीशी मार्जिन वगैरे देऊ आपण, थोडी स्टाईल वगैरे. मग मार्जिन टॉप देतो मी 3 आणि याला करू आपण रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर ओके ना, बेस्ट ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, पण जो काही टेक्स्ट एरिया आहे आपला, टेक्स्ट एरियाला थोडा आपण दोन्हीला मर्ज करायचा. ठीक आहे, मी थोडीशी मर्ज करतो याला. जो काय आपला टेक्स्ट एरिया आहे, कुठे टेक्स्ट एरिया की फॉर्म मध्ये आपण राईट केला होता. ठीक आहे, टेक्स्ट एरिया टेक्स्ट एरिया. ठीक आहे, मग आपला टेक्स्ट एरिया आहे, टेक्स्ट एरियाला मी काय करतो, याला कॉपी करतो, कंट्रोल केला एक्स, आणि जे काय आपलं बटन आहे बटनच्या वरच आमचा काय पाहिजे, टेक्स्ट एरिया पाहिजे. आणि इथं मी पेस्ट करून टाकलं. केल्यानंतर इकडे आल्यानंतर रिफ्रेश. ओके, बेस्ट ना. त्यानंतर आपलं जे काय कॉलम आहे त्या कॉलमला मी थोडीशी कॉल MD6 करतो, जिथे आपण 4 केलंय तिथे मी करतो 6 म्हणून. ठीक आहे, याला करतो 4च्या जागेवर 6 राईट करतो आणि 6 केल्यानंतर त्याला मी करतो रिफ्रेश. अरे गलती हो रही तो इथं 8 राईट केले आपण आणि 8 केल्यानंतर इथे मी कोणतं राईट केले, कॉल MD. ठीक आहे, इथे आपण 6 राईट झाले, इथे मी 4 राईट करतो. 4 केल्यानंतर इकडे रिफ्रेश करतो. बेस्ट डिझाईन. आणि जे आपला टेक्स्ट एरिया आहे, टेक्स्ट एरियाला मी काय करतो, थोडीशी मार्जिन देतो. मार्जिन टेक्स्ट एरिया कुठे आहे आपला, टेक्स्ट एरिया, आणि टेक्स्ट एरियाला मार्जिन टॉप देतो मी 3. आणि इकडे आल्यानंतर याला करू आपण रिफ्रेश. झालाय टेबल बेस्ट. ओके ना ऑनलाईन मेंबर्स, समजलंय का काय केलंय आपण? अरे सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करत चला फास्ट मध्ये. ठीक आहे ठीक आहे, आता जे काय राहिलंय आपलं ते मी एक घेतो. आता आपण एवढंच घेणार. आता फॉर्म तर बनवलाय, फॉर्म मध्ये आता काय करणार, कॅटेगरी वगैरे नेमलेले, पण आपला जी काही इमेज राहणार, आता ह्यांना तुम्ही फॉर्म भरायला गेला असता, फॉर्म भरायला गेल्यानंतर काय असते, इथे स्टार असतो, म्हणजे त्या फील्ड काय करायला लागतं तुम्हाला, कंपल्सरी भरायला लागतात. मग कंपल्सरी बनण्यासाठी आपण काय इथे करतो,
काय बरं ऍट्रिब्यूट कोणता आहे कंपल्सरी साठी की एक रिक्वायर्ड आहे. मग ते रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट मी काय करतो, जेवढ्या जेवढ्या आपल्या फील्ड आहेत तेवढ्या फील्डला मी रिक्वायर्ड राईट करून टाकतो. कंपनी नेमला पण पाहिजे, कंपनीला पण मला रिक्वायर्ड पाहिजे, कलर पण आपल्याला रिक्वायर्ड पाहिजे आणि लेबलला पण. मग लेबल पण मला कंपल्सरी पाहिजे. इमेज 1 पण कंपल्सरी पाहिजे, इमेज 2 पण कंपल्सरी पाहिजे, इमेज 3 आणि 4 हे आपण ऑप्शनल ठेवू. चालेल. जे काही साईज राहील ते पण ऑप्शनल, पण टेक्स्ट जी काही इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन आपली रिक्वायर्ड राहणार. आणि जे जे काही रिक्वायर आहे रिक्वायरचे आपण काय करू, इथे स्टार राईट करतो. मी एक बी टॅग घेतला आणि बी टॅगच्या आतमध्ये मी एक स्टार राईट करतो. कंपनी पण आपली काय राहणार, ठीक आहे. जे काही काही रिक्वायर्ड राहणार त्याला आपण स्टार राईट करू. कंपनी पण स्टार देणार, रिक्वायर्ड आहे आमची. कलर पण रिक्वायर्ड आहे, लेबल पण रिक्वायर्ड आहे, त्याला पण स्टार देऊ. इमेज 1 रिक्वायर्ड आहे आणि जी काय आपली इमेज 2 आहे ते पण रिक्वायर्ड आहे, ठीक आहे. साईज वगैरे रिक्वायर्ड नाहीये, डिटेल पण काय रिक्वायर्ड आहे. आणि इकडे आल्यानंतर मी याला रिफ्रेश करतो. जे जे रिक्वायर्ड आहे त्याला आपण स्टार केले. आता जे स्टार केले, स्टारला आपण थोडीशी कलर देतो, मी कलर देतो त्याला रेड. याला करतो कंट्रोल डी आणि याला कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर जी काय आपला एक बी टॅग घेतो, बी टॅग मध्ये स्टार राईट केलाय आणि बी टॅगला मी क्लास देणार. क्लास देतो मी याला टेक्स्ट डेंजर देऊ की रेड राहील, डेंजर. आणि याला करतो इकडे रिफ्रेश. म्हणजे जिथे जिथे स्टार आहे ते काय, ते फील्ड काय कंपल्सरी रिक्वायर्ड आहे, ते भरायच लागेल कंपल्सरी, ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर्स एवढं समजलंय का, मला एकदा सांगा. रिक्वायर्ड ओके, एवढं समजलंय का सर्वांना? नसलं समजलं तर आपण तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये कव्हर करू शकतात बी, ठीक आहे. नाही समजलं तर एकदा आपण रिपीट करू, ठीक आहे. एवढं समजलंय. आता आपल्याला एक फॉर्म मध्येच काम आहे अजून. आता फॉर्म मध्ये आपण काय केलंय, कंपनी नेम घेतलंय, कंपनी घेतल्यात त्याच्या कंपनी, ठीक आहे. तुम्ही असं कधी गेलात का, गुगलला गेल्यानंतर तुम्ही असं सर्च करता. आता सपोज मी काय करतो सर्च, इंस्टाग्राम सर्च करायला गेलं. फक्त काय टाकलं मी, आयन टाकलं. आयन टाकल्यानंतर मला सजेशनला आलं इंस्टाग्राम, ठीक आहे ना. येतंय ना सजेशनला, आलं इंस्टाग्राम सजेशनला. सपोज मी आय टाकलं तर इथं इंस्टाग्राम येतं, इमेज येते, आय लव पीडीएफ येतंय. म्हणजे जे काय ज्या फील्डच्या रिलेटिव्ह आहे ते काय होते मला सजेशन देतात. मग आपण काय करू की जे काय आपलं कंपनी नेम आहे, कंपनी नेम काय करणार आपण सजेशन देणार. जसं की मी आता नाईकी राईट करायला गेलो, आलं मला सजेशन, ठीक आहे. मग हे सजेशन कसं राईट करायचं आपण ते पाहू आता. मग सजेशन देण्यासाठी एक HTML मध्ये एक ऍट्रिब्यूट म्हणजे एक टॅग आहे. कुणाला माहिती टॅग, एक डेटा लिस्ट म्हणून टॅग आहे ना, डेटा लिस्ट म्हणून एक टॅग आहे. मग त्याचा आपण यूज करणार. मग मी ते राईट करतो डेटा लिस्ट टॅगचा आणि त्यामध्ये डेटा लिस्ट मध्ये काय राहतं, ह्याला आपण आयडी देतो. आयडी देतो मी याला सिंपल डेटा म्हणून. आणि जी काय आपल्याला डेटा कुठे यूज करायचा त्याला आपण काय करणार, सपोज मला एक कंपनीला ऍड करायचं, कंपनीला ऍड करण्यासाठी मी इथे सिंपली करणार लिस्ट आणि लिस्ट मध्ये सांगणार फक्त जो काय आयडी आहे तो आयडी पास करणार. मग डेटा लिस्ट मध्ये आपण कोणते कोणते डेटा राखणार, मी ऑप्शन घेतलं आणि ऑप्शन मध्ये कोणते कोणते माझे राहणार, कंपनी, की आपल्या वेबसाईट मध्ये जाऊन वेबसाईट मध्ये आल्यानंतर शॉप पेजला गेलो, शॉप पेजला आल्यानंतर इथे आहेत माझ्या कंपनी ब्रँड्स की नाईकी, नाईकी एक राहणार, ठीक आहे. मग ह्याला मी डेटा लिस्ट मध्ये टाकून देतो एकदा, ह्याला नाईकी एक ऍड करू. त्यानंतर आदिदास एक राहील. मग आदिदासला पण मी काय करतो इथे अजून कोणती एक कंपनी की पुमा एक कंपनी राहणार. मग इथे मी एक कंपनी टाकतो पुमा म्हणून. अरे यार, ठीक आहे. पुमा टाकली. पुमा नंतर कोणती स्निकर्स वगैरे काय आहे ते आपण डेटा टेबल मध्ये जेवढे आपल्या तुम्हाला वाटेल तेवढ्या कंपनीचे तुम्ही काय टाकू शकता, टाका. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढे टाका, ठीक आहे. मला एवढे वाटते मी एवढे टाकले 4. आणि इकडे आउटपुट पेजला आल्यानंतर आपण मी इकडे रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर मी कंपनी राईट करतो पुमा. मी नुसतं पी राईट केलं, आलं मला सजेशन इथं पुमा म्हणून. आता स्निक बी आलं, यात पी राईट आहे, परत पेजर आलं. जेवढे जेवढे कीवर्ड आहेत तेवढे काय झालं ऍड आले, पुमा येत आहे, ठीक आहे. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर आहे सर्वांचा. डेटा टेबलचा झालाच असेल तुमचं HTML मध्ये, ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स. आता ह्यानंतर एक मेन पॉईंट आहे आपला. आता आपण एक कॅटेगरी ऍड केलं, ठीक आहे ना. आता प्रोडक्ट टेबल बनवताना आपण एक
टेबलमध्ये काय काय घेतले आपण, आपलं राहिलं कॅटेगरी, ठीक आहे ना. मग आता कॅटेगरीचं एक बनवायचं आपल्याला. मग कॅटेगरीचा फॉर्म बनवण्यासाठी आपण त्याच पेजमध्ये बनवणार, की जसं की मी प्रोडक्ट इथेच बनवतो, की आपली एक फील्ड राहणार ना कॅटेगरी म्हणून, कोणत्या कॅटेगरीचा प्रोडक्ट आहे तो. ठीक आहे, मी याला सिंपली कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो वरती फक्त, आणि याला नाव देतो मी प्रोडक्ट कॅटेगरी म्हणून. ठीक आहे, याला कॅटेगरी नाव देतो गरी. ठीक आहे, कॅटेगरी. आणि इकडे आपण आल्यानंतर मी रिफ्रेश करतो, रिफ्रेश केल्यानंतर आले कॅटेगरी. आता कॅटेगरी आपण इथे कोणत्या ऍड करणार कॅटेगरी, मला सांगता ना कोण, सांगू शकेल का कोण, आपण कोणत्या कॅटेगरी आपण इथे राईट करणार. की आपण जो कॅटेगरीचा टेबल बनवलाय, जसं की टी शर्ट वगैरे वगैरे, आपण मी इथून काय करतो कॅटेगरी राईट करतो. ठीक आहे, पण जो मी कॅटेगरी राईट केला आहे तो मी काय करणार, सिंपल की जो मी ऍडमिन पॅनल बनवलाय प्रोडक्ट मध्ये ऍड प्रोडक्ट मध्ये आलो आणि इथे काय करणार, राईट तर नाही करणार ना. मला इथं काय करायचं की जे आपण कॅटेगरी मध्ये आहे, जो कॅटेगरीचा टेबल आहे त्या टेबल मधल्या मला सगळ्या कॅटेगरी कुठे दिसले पाहिजे, की ह्या टेबलला दिसल्या पाहिजे. मग ह्याला दिसण्यासाठी आपण काय करू, की ऑप्शन मध्ये टाकू मी. ठीक आहे, आपण इनपुट आहे, इनपुटला मी काय करतो कमेंट आउट केलं आणि इथे मी सिलेक्ट घेतो. सिलेक्ट नंतर काय राहणार इथं, प्रोडक्ट कॅटेगरी नेम देतो एक ह्याला, आणि ह्याला एक क्लास पण देतो, क्लास देतो फॉर्म कंट्रोल म्हणून. आणि त्यामध्ये राहणार आपले काय राहणार, ऑप्शन. ऑप्शन घेतले, ऑप्शन मध्ये काय पहिले ऑप्शन कोणते राहणार, की सपोज मी आता इथे असं राईट केलं काहीतरी आणि इकडे आल्यानंतर याला रिफ्रेश करतो. ठीक आहे, ऑप्शनला असं येतंय, पण आता इथं ऑप्शन मध्ये कोणत्या कॅटेगरी दिसल्या पाहिजे, की जे आपल्या कॅटेगरी टेबल मध्ये तो डेटा दिसला पाहिजे. मग तो डेटा दिसण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जी काय आपलं प्रोडक्टचं पेज आहे त्या प्रोडक्टच्या पेजला डेटा पहिला पाठवायला लागेल. मग प्रोडक्टच्या पेजला डेटा पाठवण्यासाठी आपण जाऊ ऍडमिन मध्ये. ऍडमिन मध्ये मला कोणत्या पेजला डेटा पाठवायचा आहे, ऍड प्रोडक्ट डॉट ईजीएस ला. मग पहिला डेटा घेऊन यावं लागेल. मग मी इथे काय करतो की कॅटेगरी आणायची, कॅटेगरी ईवर्ड घेतला, त्यानंतर अबेट आणि EXE ला मी सांगतो की SQL ची क्वेरी राईट करतो. EXE ला मी काय सांगणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता डेटा घेऊन यायची मला, की कॅटेगरीचा. मग इथे कॅटेगरी टेबलचं नाव लिहू आपण कॅटेगरी, आणि जो काय डेटा आलाय मी इथे अबेट घेतलंय, असिंग पण राईट करा, असिंग घेतले. आणि जो काही डेटा आलाय कॅटेगरी, त्या आपण कॅटेगरी डेटाला मी काय करते, एका ओबीजे मध्ये स्टोअर करतो, वॅर ओबीजे इक्वल टू, आणि एक त्याला नेम देणार, नेम देतो मी कॅटेगरी. आणि जो काही डेटा आलाय तो कॅटेगरी मध्ये पास करून टाकला. आणि जो ओबीजे आहे तो ओबीजे आपण ऍड प्रोडक्ट डॉट ईजीएस ला मी काय करतो फॉरवर्ड करून दिलं. आणि फॉरवर्ड केल्यानंतर इकडे आल्यानंतर रिफ्रेश करतो, पण नाही आला डेटा. का बरं नाही डेटा आला, आपण नुसता डेटा पाठवलाय कोणत्या नावाने, कॅटेगरी, पण प्रिंट केला नाही. मग मी ऍड प्रोडक्ट मध्ये आलो, ऍड प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर जो काय ऑप्शन आहे तो ऑप्शन मी काय करतो, एका मॅप फंक्शन मध्ये फिरवतो. डेटा तर आपण तिकडनं पाठवलाय कोणत्या व्हेरिएबलनी, कॅटेगरी, आणि कॅटेगरी डॉट मॅप. त्यानंतर एक फंक्शन, फंक्शन मध्ये राहणार पहिली व्हॅल्यू आणि दुसरा इंडेक्स नंबर साठी आय घेतला. आणि जो काय आपला इजेसचा सिंटॅक्स आहे त्याला मी करतो क्लोज, याला पण करतो मी क्लोज. आणि जो काय आपला ऑप्शन आहे त्या ऑप्शनला काय करणार मी, फिरवणार या लूप मध्ये. मग एक ऑप्शन घेतो मी आणि ऑप्शनला मी काय करतो, इथे फिरवतो. जे काय त्यातला डेटा आणलाय कॅटेगरी मधला तो डेटा आपण प्रिंट करू इथे, व्हॅल डॉट कॅटेगरी नेमने आपण डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर केलाय ना. मग मी इथे कॅटेगरी अंडरस्कोर नेम, आणि जो इजेसचा सिंटॅक्स आहे त्याला क्लोज करतो. आणि इकडे आल्यानंतर याला करू रिफ्रेश, आल्यात सर्व कॅटेगरी. टी शर्ट आले, टी शर्ट ए आलाय, गेस्ट आली. सपोज मी कॅटेगरी मध्ये गेलो आणि एबीसी नावाची कॅटेगरी मी ऍड करतो, इकडे ऍड केली आणि ऍड प्रोडक्ट मध्ये आलो. ऍड प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर इकडे चेक करतो, आले ABCD कॅटेगरी आली ना. म्हणजे आपण कॅटेगरी मधून ऍड करतो तर आपल्या शो कुठे होणार, ऍड प्रोडक्ट मध्ये आली, इकडे ABC आली. सिंपल फंड आहे की आपण जो फक्त एका लूप मध्ये फिरवला, डेटा पाठवला,
ठीक आहे. आणि जी काही कॅटेगरी आहे ती आपण कॅटेगरी व्हॅल्यू मध्ये पण मी राईट करतो आणि ह्यामध्ये फक्त मी कॅटेगरी आयडी करतो इथे. आणि इकडे आल्यानंतर मी काय करतो इथं रिफ्रेश करतो. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर समजलंय का? कन्फ्यूज झाले थोडं? सांगू शकता मला आता. ठीक आहे. नाही समजलं तर उद्या आपण एकदा रिपीट घेऊ. फक्त आता कॉन्सेप्ट समजून घ्या. आता आपण काय केलंय, डेटा पाठवलाय. मग मी डेटा काय करतो, एक बगेश फी भरतो, प्रोडक्टचं नेम भरतो, व्हाईट पॅन्ट आहे म्हणून. त्यानंतर प्रोडक्टची कंपनी भरली आदिदास, कलर भरतो, त्याला आपण कलर नेम दिलंय का, ठीक आहे. आणि मी काय करतो, कलर भरतो रेड, प्रोडक्ट लेबल राहील आपला बेस्ट सेलिंग, आणि त्या प्रोडक्टची काय करतो मी एक इमेज घेतो. ठीक आहे. असे काहीतरी एक इमेज घेतो. दुसरी पण इमेज काय कंपल्सरी, म्हणजे त्यामुळे आपल्याला दुसरी इमेज काय घ्यायला लागेल, भरायचं लागेल. तिसरी आणि चौथी काय कंपल्सरी नाही. आणि त्या प्रोडक्टची मी काय करतो प्राइस भरतो. सपोज एक्सेलची प्राइस भरली, त्यानंतर 120, त्यानंतर ह्याची भरतो 130, ह्याची बरोबर 140, 150, आणि ह्याची बरोबर 160, ह्याची भरतो मी 170. ठीक आहे, ठीक आहे. 170 भरली, ह्याची भरतो मी 180, आणि त्यानंतर 190, आणि ह्याची भरतो 200. ह्याची भरू आपण 210, आणि ह्याची भरू 230. आणि थोडीशी डिटेल आणण्यासाठी मी जातो, सपोज मी एखादी कुठून तरी डिटेल आणतो, फ्लिपकार्टवरून आपण डेटा घेऊ थोडासा, की जो काही डिटेल आहे ते प्रोडक्टची डिटेल ते मी घेतो इथं. व्हाईट शर्ट म्हणून म्हणजे जी काही ती इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन मी फक्त काय करतो कॉपी करतो, जसं की यांनी राईट केली का नाही. ठीक आहे. बँक ऑफर वगैरे वगैरे आहे यांची. मग ह्या डिटेलला मी काय करतो कॉपी करतो. कॉपी करून जो आपलं पॅनलची डिटेल आहे त्यामध्ये मी पेस्ट करून टाकतो. अरे यार गलती से कुछ भी आ रहा है, लग्न आहे. ठीक आहे. आणि याला मी काय करतो ऍड प्रोडक्ट केल्यानंतर डेटा ऍड का नाही झाला, आपण याला ऍक्शन दिली ना फॉर्मला. ठीक आहे. फॉर्म मध्येच आपण बटन टाकलंय मी. ठीक आहे. काही इश्यू आला, मेथड दिली, मेथड ऍक्शन दिली आपण ऍक्शन, आणि ऍड प्रोडक्ट केल्यावर डेटा का जाईल. ठीक आहे. असं टेक्स्ट राईट करतो मी सिंपल, आणि ऍड प्रोडक्ट. अरे ऍड प्रोडक्ट का होय. ठीक आहे. याला सेव्ह करतो मी एकदा, आणि फॉर्मची जी काही ऍक्शन आहे ठीक आहे. फॉर्मचा एंड कुठे मध्ये झालाय का, त्यामुळे फॉर्म सबमिट होईल ना, की फॉर्मचा एंड इथेच झालाय, बरोबर आहे ना. ते एक डिव आहे, डिव नंतर आपण याला रिफ्रेश केल्यानंतर मी जातो. ठीक आहे. कंपल्सरी प्रोडक्ट भरा म्हणतोय तू, टी शर्ट भरला एखादा, कंपनी भरली, कलर भरतो एखादा रेड, एक लेबल घेतला बेस्ट सेलिंग, इमेज घेतो त्याची काहीतरी, त्यानंतर सेकंड इमेज पण घेऊ आपण. सेकंड इमेज घेतल्यानंतर ह्याला करतो मी ऍड प्रोडक्ट. ठीक आहे. कापर होईना. ठीक आहे, ठीक आहे. आता काय once more again. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स 2 मिनिट फक्त, आणि इथे डेटा डिटेल वरली ऍड प्रोडक्ट, आणि ऍड प्रोडक्ट केल्यानंतर डेटा कुठे गेला, ऍडमिनच्या आतमध्ये सेव्ह प्रोडक्टला. आणि सेव्ह प्रोडक्टची मी काय करतो एक URL बनवून घेतो. URL नंतर आलो मी ऍडमिन मध्ये, आणि ऍडमिन मध्ये मी राईट करतो राऊट डॉट पोस्ट, आणि त्यामध्ये राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये डबल कोड स्लॅश प्रोडक्ट, त्यानंतर फंक्शन, आणि फंक्शन मध्ये रिक्वेस्ट, आणि दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा आपण घेऊ प्रिंट करून सेंड करतो मी फक्त. डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, आणि इकडे आल्यानंतर याला करतो मी रिफ्रेश केल्यानंतर आलाय डेटा.
ठीक आहे ना. आपण तिकडनं जो काही डेटा पाठवला तो आलाय, जसं की प्रोडक्ट कॅटेगरी नंतर त्याचं नेम आलंय, कंपनी आले, कलर आलाय, लेबल आलाय आणि त्याची साईज पण आली. साईज नंतर आपण प्राइस टाकला नाही म्हणून प्राइस काय आल्या, एम्प्टी आल्या. ठीक आहे ना. एवढं समजलंय ऑनलाईन मेंबर्स कसा फॉर्म बनवलाय आपण. ऑनलाईन मेंबर्स